आज आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्ह्यातर्फे डीसीपी साहेबांना भेटायला आलो होतो। आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज डीसीपी साहेबांना भेटलो। आज कल्याण पूर्वेला जी घटना घडलेली आहे, एका मागोमाग एक दोन घटना घडल्या ज्या अत्याचाराच्या आहेत। हा जो कल्याण पूर्वेला जी कायदा व्यवस्था अयोग्य चालू आहे त्या संबंधित आम्ही भेटायला आलो होतो। आज आम्ही डीसीपी साहेबांना भेटल्यानंतर डीसीपी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की ज्या अत्याचाराच्या दोन घटना घडलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई जशी आपण पुण्याला केलेली आहे की 2 महिन्यात त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा आता होणार आहे, तर तुम्ही त्याचप्रमाणे कारवाई करावी आणि आपल्या इथले जे दोषी सापडलेले आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई होऊन त्यांना दोषी ठरवावं आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। डीसीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या आता जी कारवाई करायची आहे ती त्याच पद्धतीने होईल। त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की जे पुण्याचे पोलीस अधिकारी होते त्यांनाच त्यांनी इथे बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच ही कारवाई करून घेणार आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई होऊन दोषींना आपण फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय